नमस्कार. चला तर आज कांदा बटाटा पोहे कसे बनवायचे ते बघूयात. मोजून फक्त 5 ते 10 मिनिटांमध्येच ही रेसिपी बनवली जाते आणि खायलासुद्धा हे पोहे खूप चविष्ट लागतात. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी मी इथं 2 वाटी पोहे स्वच्छ धुवून भिजत ठेवलेत आणि आता आपण फोडणीची तयारी करूया. तर सर्वात आधी 2 पळ्या तेल गरम केलं. नंतर त्यामध्ये मोहरी घातली 1 चमचा. मोहरी छान तडतडली की नंतर त्यामध्ये जाईल जिरं. 1 चमचा जिरं घालायचं. कढीपत्त्याची पानं आणि शेंगदाणे छान आता क्रिस्पी होईपर्यंत आपण परतून घेऊयात. म्हणजे छान असा क्रंचीनेस त्या शेंगदाण्यांना येईल. तर बघा इथं शेंगदाणेसुद्धा मस्त असे तळून घेते तेलामध्ये आणि शेंगदाणे छान कलर चेंज होईपर्यंत क्रिस्पी होईपर्यंत आपण हे परतून घेऊया. नंतर यामध्ये जाईल हिरवी मिरचीसुद्धा मस्त छान तेलामध्ये परतून घ्यायची. लगेच कांदा घालायची घाई करायची नाही, नाहीतर मिरची कच्चीच राहते. तर बघा आता इथं मिरचीसुद्धा मस्त तेलामध्ये परतून झाली आहे आणि आता यामध्ये जाईल कांदा. आता कांदा छान लालसर रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा. अगदी खमंग आणि चविष्ट असे हे पोहे बनवून तयार होतात. मोजून फक्त 10 मिनिटांमध्येच हे पोहे बनवले जातात. सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही ही झटपट रेसिपी नक्की ट्राय करू शकतात. आणि कांद्याचा कलर चेंज झाला की नंतर यामध्ये जाईल एक छोटा बटाटा आणि आता बटाटासुद्धा छान शिजेपर्यंत परतून घेऊया. बटाटा अगदी 1-2 मिनिटांमध्येच परतला जातो आणि छान हे सर्व मिक्स करत राहायचं आणि बटाटा शिजू द्यायचा. हे बघा इथं बटाटासुद्धा छान शिजला आहे, तुम्ही बघू शकता. तर आता ह्या स्टेजला काय करायचं, यामध्ये जाईल 1 चमचा हळद आणि हळदसुद्धा छान मिक्स करून घ्यायची तेलामध्येच. आणि आता हळदसुद्धा छान मिक्स झाली आहे. नंतर यामध्ये आता घालूया भिजत घातलेले पोहे मी इथं 5 मिनटं आधीच भिजत ठेवलेले होते आणि बघा पोहेसुद्धा अगदी मऊ मोकळे सुळसुळीत झाले, तुम्ही बघू शकतात. अजिबात त्यामध्ये पोहे भिजत घालताना पाणी ठेवायचे नाही, नाहीतर पोह्यांचा खूप लगदा होतो. तर बघा आता हे पोहेसुद्धा छान सर्व मिक्स करून घ्यायचे. हळद तेलामध्ये घातल्याने काय होतं, हळद ही सगळ्या पोह्यांना लागते आणि पोह्यांना कलरसुद्धा छान येतो. आणि आता यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालूया आणि हे पुन्हा छान हलक्या हाताने मिक्स करायचं, म्हणजे पोहे तुटणार नाहीत. आणि आता यावर झाकण ठेवून अगदी 4-5 मिनटं आपण हे वाफ काढून घेऊयात. आणि बघा इथं मस्त असे हे पोहे बनवून तयार आहेत. त्यावर थोडासा कोथिंबीर भुरभुरायचा आणि पुन्हा हे सर्व छान हलक्या हाताने पुन्हा मिक्स करून घ्यायचं. आणि इथं आपले हे बटाटा पोहे बनवून तयार आहेत. कलर बघा काय छान आला आहे आणि अगदी मऊ मोकळे सुळसुळीत असे हे पोहे बनवून तयार आहे. तर बघा मस्त असे कांदा बटाटा पोहे बनवून तयार आहेत. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.